समदे गेले. एवढा मोठा पन्हाळा पर सुना सुना झालाय. कुणी कुणी राहिलं नाही. सगळे गेले. आहा म्हणजे नावाला 1-2 जण आहेत. सोमती, बंकी आणि कुणीतरी, आणि आपलं नेहमीच गस्तीचं पथक. बाकी समदे गेले. अक्षी बायका पोरांसकट. आम्हीही गेलो असतो ग धारात्या. तर वो काय काय ठरवलं होतं आम्ही. अशा अशा कोपऱ्यापर्यंत बांगड्या भरायच्या, लाखेचा चुडा भरायचा, असा पिवळा धमक, पैठणी नेसायची, इरकल नेसायची. या लग्नाच्या निमित्तानं आम्ही चौकळशी लुगडं नेसणार होतो. खूप मिरवणार होतो लग्नात. अव मग मिरवा की, अजून कुठे येळ गेली. जाणं घडलंच की. पण धारात्या त्यासाठी अगोदर जायला हवं होतं. हे असं पाहुण्यासारखं जाणं म्हणजे अक्षता टाकायला गेल्यासारखं झालं. ते जीवाला लागून राहिले बघा. अरे वा, बेनकुळी बी आली. आता तयार झाला तुम्ही. आता शोभताय तुम्ही छत्रपतींचा लेख. नशीब दादासाहेब, तुमच्या लक्षात आहे तर हे छत्रपतींचे लेख आहेत ते. ताई साहेब, असा कसा इसरण मी. अव शंभूराजा आणि बाळराजामध्ये आम्ही कसलाच भेदभाव करत नाही, करणार नाही. आमच्यासाठी दोघं बी सारखंच. खरंच? अव ते शंभूराज लहान होतं तेव्हा त्यांचे लाड केलं. आता बाळराज लहान आहे, त्यांचं लाड करतोय. लाड करा आणि त्यांच्या मागे भक्कम उभे राहा. राहिलो यांच्या हिताचा विचार करा. करणार. महाराजांनी उभं केलेल्या स्वराज्यात दोघांचं एकच स्थान. अहो हे काही सांगावं लागतंय वय. अहो आम्ही शंभूराज आणि राजाराम राजामध्ये वेगळं कधी काही मानलंच नाही. दादासाहेब, आज तुम्ही नाही तर तुमच्या मुखातून आमचे जन्मदातेच बोलताय. आज जर ते असते तर यांच्या पाठीशी जसे उभे राहिले असते, यांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी जसे जागरूक राहिले असते, तसेच आज तुम्ही जागरूक आहात. जागरूक राहणार. आता आमची चिंताच मिटली. अहो तुम्ही निर्धास्त राहावं. अरे हो, ही गोष्ट सांगायची राहिलीच. हे बघा काय आणलंय. फेटा. फेटा? वय तुमच्यासाठी घ्या. तुमच्या दादासाहेबांनी दिलाय. काय? आमच्या दादासाहेबांनी पाठवलाय? वय आणि काय म्हणले माहितीये? म्हणले ते तुमच्या लग्नात स्वतः येऊन तुम्हाला बांधणार. काय? वय ते आमच्या लग्नातून आम्हाला फेटा बांधणार आहेत? मग आणि आम्ही बाळराजेंच्या लग्नात मानपानाचीही वाट बघत राहिलो नाही. पण युवराज मोहिमेवर मग आम्ही रायगडी कसं जाणार? इकडे आम्ही हळद खेळायची आणि तिकडे युवराज रक्ताची पंचमी खेळणार. बरं दिसतं का ते? अव तर ते बी येत्यालच की. येतील. युवराज मोहीम फत्ते करून लवकर येतील. उलट या लग्नाच्या मुहूर्तावर हा विजय म्हणजे मोठा शुभ शकून. आपले आबासाहेब तर खूप खुश होतील. म्हणतील, वाह, शाबास लेकरा, चांगला आहेर दिलास. धारात्या, युवराज आले की खिंभरही थांबायचं नाही. काहीही करून बाळराजेंवर अक्षता टाकायच्याच. मुहूर्ताची वेळ साधायचीच. हवं टाका की अक्षता, आणि हे डोळ्यातली आसवं बी पुसून टाका. का सुनबाई, का असे डोळे भरून आले? काही नाही ग धारात्या. घरात एवढं मोठं शुभ कार्य, माणसं सगळी कामं सोडून मानपानासाठी जातात.
पण युवराजांकडे तेवढीही चलाखी नाही. सगळे सुखात आनंदात, पण युवराज मात्र आजच्या दिवसात सुटणार आहे का आमच्या हातातली सुपारी? उजव्या हाताने सोडू? आत्ता सोडवतो. अहो बाळराज, ही बायकोच्या हातातली सुपारी आहे, डाव्या हातानं सोडवायला लागती. डाव्या हातानं? करा करा, प्रयत्न करा, नाहीतर फजिती व्हायची समजा समोर. नाही होणार फजिती. तुम्ही आम्हास थोर आहात म्हणून तुमच्या मूठची पकड घट्ट आहे, ती आम्हाला जड जाते. नाहीतर नाहीतर काय? तुम्हाला सांगू, जानकीबाईंची मूठ आम्ही सहज उघडू. सहज उघडू? तुम्हाला काय सोपं वाटलं काय ते? त्या मुलगी आहे त्या म्हणून त्यांना कमी समजू नका. सरनोबत प्रतापराव गुजरांसारख्या महापराक्रमी वीराची कन्यारत्न आहे त्या. आम्ही तरी कशात कमी आहोत? आम्ही त्यांना भारी पडू. लग्नाच्या आधी समद्यांना असंच वाटत. पण लक्षात ठेवा, ज्या ज्या जिजाऊ आऊसाहेबांच्या लेकी आहेत त्या चिवट असतात, पराक्रमी असतात. असं त्यामुळे प्रयत्न करा. आणि सुपारी जेव्हा बायकोच्या हातात असते तेव्हा अशी असती, आपल्या हातात जेव्हा सुपारी येते तेव्हा असं चिमटीनं सोडवावी लागती. करा करा, प्रयत्न करा, नाही तर पंचायत व्हायची. अगदी बराबर. राम राम. राम. कवा आलायसा? हो आलोय कवाच, जरा पाहुण्याच्या गाठीबिटी घेत होतो. कसा आहे साडू भाऊ? एकदम झाक बघा. युवराज, मुजरा. काय मेवण्या पाहुण्याच्या कसल्या गप्पा रंगल्यात? काय नाही, सुपारीची मूठ उघडायचा सराव करून घेतोय त्यांच्याकडनं. हा? दाजी साहेब, तुम्ही का हसताय? होय तर आम्ही बी हसतोय आणि तुम्ही बी हसा नवरदेव. कारण तुम्हाला सुपारी सोडून घेता येईल असं काय आम्हाला वाटत नाही. आम्ही सोडून दाखवणारच. पर कशी? त्याला क्लुप्ती लागती, ती तुम्हाला शिकवणार कोण? आमचे दादासाहेब. हा, मग काहीतरी बचाव झाला तर होईल, पण नाही झाला तर मात्र युवराजांची फजिती ठरलेली आहे. आणि सगळ्यांसमोर फजिती झाली का पंचायतच की. म्हणजे माणसं हसणार, माणसांचे एक वेळ सोडा, बाया माणसं हसणार हो. आम्हाला तर कुणाला? अहो खरं तेच सांगतोय. म्हणजे जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. अक्कासाहेब, बघा आमचा चुडा कसा वाटतोय. छान आहे. आणि आमचा चुडा एकदम छान. पण काय हो, आम्ही असं ऐकलंय की तुमच्या स्वारींना तुमच्या बांगड्यांचा आवाज खूप आवडतो म्हणून. ताई साहेब, चिडवणं पुरे. हा नाही हो अक्कासाहेब, आम्ही कशाला चिडवतोय. पण काय हो, तुमची स्वारी आहे तरी कुठं? बाळराजेंजवळ. आम्ही गेलो होतो भेटायला, तर म्हणाले बाळराजेंची शिकवणी घेतोय. खरंच शिकवणी घेताय. पण म्हणावं कशाला, बाळराजेंना शिकवणारं माणूस येतंय म्हणावं. पण खरं सांगायचं तर जाधवरावांचा स्वभाव भारी थट्टेखोर आहे हो. उगीच बाळराजेंना काही बाई सांगून गोंधळून टाकायचे. नाही हो मातोश्री, जाधवराव खूप चांगलेत. आणि आमच्या शृंगारपुरात तर त्यांच्याच कौतुकाच्या गोष्टी सुरू असतात. खरंच हो, सगळेच राणूबाईंपेक्षा जाधवरावांचेच कौतुक करत असतात. लोक म्हणतात कसे, जावई असावा तर जाधवरावांसारखा. खरंच का हो?
पण किती मज्जा येते नाही. आज गडावर किती पाहुणे आलेत आणि आता दादासाहेब आणि वहिनीस आल्या की मग बघाच. काय बघायचं, ते दोघे आले की आनंदी आनंद साजरा होईल. हो पण खरंच हो, कधी एकदा भेटतोय असं झालं, पण अजून आले नाही, काही कळलं नाही. मातोश्री, तुम्हाला काही निरोप? काहीच निरोप नाही. खरं तर एव्हाना यायला हवे होते, पण अजून कसे आले नाहीत हेच कळत नाही. ए अरे छाती पुढे काढून उभं राहायचं. हा, असं. या हंबीरराव, काय म्हणतोय पन्हाळा? तो कुठं काय बोलतोय? त्याला कुठं वाचा फुटली या? बरोबर, त्याला कुठे वाचा फुटते? मग आणि समजा फुटली तरी हर हर महादेवच मानणार, दुसरं काय? काय खरंय. बघितलं का किती गमतीशीर स्वभाव आहे हंबीररावांचा. आणि तुमचा काय कमी गमताडा आहे वय? अनाजी पण आमची कसली गंमत? गंमत तुमची. असं तुम्ही गंमत करायची म्हटली तर गनिमांना चिंगाट पळावं लागतं. काय खरं का नाही? बरं, कुठे आहेत पागा फौजा? पागा फौजा? पाग फौजला रजा. मालोजी घोरपडे आणि कणकांना सांगितलं की बाबा तुम्ही ही फौज पागा सांभाळा, मी चाललो लग्नाला. अहो भाच्याच लगीन आणि कुठं गनिमांची मुंडकी छाटत बसायची म्हणलं ना ग. आणि म्हणून सांगतोय अनाजी पण मी येतो सर नोबत नाही, मामा साहेब म्हणून आलेलो आहे. कुठं उगवला म्हणायचा सूर्य? मावळतीला की काय? का हो रावजी नाना? नाही, आज धाकट्या युवराजांची बरी आठवण केली. काय रावजी नाना, आपल्याकडं धाकलं थोरलं असं काय बी नसतंय. दोन्ही बी छत्रपतींची लेकरं, त्यांच्यात दुजाभाव कसा करायचा? लाखात एक बोललात, लाखात एक. कसं आपल्या बहिणीचं भलं चांगलं झालं तर त्याच्यात आपल्याला आनंदच आहे की. हा? येऊ का? पंत विश्वास नाही बसत हे हंबीरराव बोलल्याचा. पोलाद मऊ झाल्यासारखं वाटलं. शेवटी फरक पडतोच हो सख्ख आणि परकयात. आता हेच बघा ना, सख्यासाठी कसं रक्त जाग झालंय त्यांचं. कसं आहे रावजी नाना, बाळराजे दिसायला लागलेत, उंच झालेत, नजरेत भरायला लागलेत. फरक हा पडतो. पंत हे हंबीरराव आपल्या बाजूने यायला पाहिजेत. लाखातलं बोललात. हंबीरराव जर आपल्या बाजूने आले तर आम्ही हनुमान उडी घेतलीच समजा. मग घ्या की उडी. घेतली. तुम्ही बघाच, या लग्नात बहीण भाऊ जवळ येणार, माया उतू जाणार. पंत हे हंबीरराव थोडे जरी आपल्या बाजूने झुकले तरी मसलत जमलीच म्हणून समजा. बरोबर. शेवटी लग्नात वाढपी तुम्हीच आहात, तेव्हा कोणाला काय वाढायचं हे ठरवणार तुम्हीच. एखादं गोड स्वप्न पडावं तसे युवराज भेटले, महाराज भेटले. या पन्हाळगडावर पौर्णिमेचं चांदणं पाझरलं आणि आम्ही त्या आपुलकीनं, कौतुकानं, मायेनं न्हावून गेलो. आम्ही युवराज, भवानी बाळ आणि आबासाहेब, आम्ही चौघे एक येवलंसं घरटच तयार झालं.
भवानी बाळा झोपा आता. या. नको. नाही नाही, खेळू दे आमच्या बरोबर. या. आजोबा असल्यावर दुसरं काही लागत नाही तिला. पण त्या घरट्यातून आनंद भुरकन उडूनही गेला. स्वप्नच होतं जणू ते. आबासाहेब रायगडावर गेले, युवराज मोहिमेवर गेले, आम्ही पुन्हा एकट्या झालो. कित्येक दिवस एकटेपण सोसलं, ते एकटेपण पुन्हा एकदा उगवलं. आमच्या आभाळात शीतल आहे तरीही पोळतय आम्हास, चटकेही बसतायत. युवराज, अशा या आपल्या दोघांच्या संसाराला नाव द्यायचं झालंच तर काय द्यालो युवराज? ही टोपीकरांची वखार. इथं आपण, हा समुद्र, इथं टोपीकरांची गलबत आहे. नीट बघून घ्या. जी. आपली काही माणसं वेषांतर करून वखारीत गेलीत. ती मध्यरात्रीपर्यंत परत येते. जी. ज्योतेजी, जी. तू निवडक मावळे सोबत घे. कोळी लोकांचा वेश करायचा आणि होडक्यात बसून इथं खाडीत शिरायचं. आणि कुणी हटकलं तर? होडकं भरकटलं म्हणून सांग. होडक्यात जाळं आणि काही मासे ठेव. लालची शिपायांना मासे देऊन टाक फुकट. पण त्याच्या मोबदल्यात होडकं रात्रभर ठेवायला जागा मागून घ्यायची. सावध राहा. जी युवराज. उत्तर रात्री आम्ही स्वतः टेळणी करू. जे काही आमच्या नजरेस पडेल त्यानुसार नियोजन करू. जी. पण मग हल्ला कधी करायचा? हल्ला करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली का लगेच हल्ला करायचा, तशी इशारा दिली जाईल. कड्यानो, सगळी योजना तयार आहे. शत्रू सावध होण्या अगोदर त्याला गारद करायचं. झटपट उरकू. रायप्पा झटपटच ओरकायचंय. इथं टोपीकरांना दणका दिला का बाळराजांच्या लग्नाचा बार उडवायला रायगडावर पोहोचायचंय. बाळराजे, द्या इकडे. अहो, एवढा काय फेटा धरून ठेवलाय की सोडतच नाही आहात? दादासाहेबांनी पाठवलंय आमच्या, आम्ही का सोडू? दादासाहेबांनी पाठवलाय म्हणून मग खाली ठेवायचंच नाही का? नाही. बघा ह, जानकीबाई हसतील तुमच्यावर. त्या असल्या तर मग आम्ही त्यांच्याशी बोलणारच नाही. असं म्हणू नये. आता त्या तुमची होणारी बायको आहेत, म्हणून त्या आमच्या दादासाहेबांपेक्षा मोठ्या लागून गेल्यात. बापरे, आमच्या नवरदेवाचं आता काही खरं नाही. तुम्ही थांबा. आमचे दादासाहेब आले की मग बघा आमचे केवढे लाड होतील. ते आम्हाला कसा फेटा बांधतील ते बघा. येतील ना ते? येतील ना? येणारच. एवढा विश्वास आहे तुमचा दादासाहेबांवर? हो. आणि समजा तुमचे दादासाहेब लग्नाला आलेच नाहीत तर? हो, नाही आले तर असे होणारच नाही. पण नाहीच आले तर आम्ही बोलावर चढणारच नाही. खोट खोट ना? छत्रपतींचे बाळराजे आहोत आम्ही. दादासाहेबांचे छोटे बंधू आहोत. आम्ही बोलू तेच खरे, नाहीतर नाहीच चढणार आम्ही बोल्यावर. बघा तुम्ही.